हाय फॅमिली, आज मी बनवणार आहे खिचडी. खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे एक बटाटा, एक टमाटर आणि 2 छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आहे, तेजपत्ता आणि कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट, ही कोलम तांदूळ आणि थोडीशी मसुरीची डाळ, परत ही घरकुल मसाला पुडी आणि हळद. खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे. तुम्ही तांदळानुसार तेल घेऊ शकता. तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी कडले ना, त्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा, कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये टाकायचं बटाटा, टमाटर, तेजपत्ता, हिरवी मिरची हे सगळं टाकून घ्यायचं. त्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये लगेच 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचं. त्याला असं मिक्स करून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि हळद टाकायची. पूर्ण घरकुल मसाला पुडी टाकून घ्यायची. तांदूळ जास्त असल्यामुळे 1.5 मसाला पुडी टाकत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. हे आपलं बघा पूर्ण मसाला असं मिक्स झालेला आहे. हे बघा मी तांदूळ धुवून घेतलेले आणि ह्या मसाल्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. पूर्ण तांदूळ आपल्या मसाल्यामध्ये धुवून टाकलेले आहे. आता असं मिक्स करून घ्यायचं. आता मी पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही तांदळाच्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता आपली खिचडी बनायला 10-15 मिनिट लागतील. 10-15 मिनिटांनी भेटूया. हे पहा, आपली खिचडी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.